सुमित आणि त्याच्या सोबतीला समीर. यस यस ची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आणि कित्येक वेळा या जोडीला पाहिलं. आणि जे जोडी जेव्हा खेळते ना कोलारे टीमसाठी त्या टीम विजयाच्या आधीन पोहोचत असे हे तितकंच करा. या जोडीला रोखावं लागेल, सुरुवातीला शांत ठेवावं लागेल समीर आणि सुमितला. आणि तदनंतर आपण पाहायला गेलं सुरुवात तुमची चांगली होईल, पण तो कठीण आहे. कारण या जोडीचा फॉर्म आपण पाहायला गेला सातत्यानं खूप चांगला, कन्सिस्टन्सी या जोडीमध्ये खूप चांगली आहे, तालमेल कम्युनिकेशन या गोष्टी खूप साऱ्या चांगल्या आहेत त्या जोडीमध्ये. आणि नेहमीच कोलारा टीमच्या बाजूनं ओपनिंग जोडी सलामीची आरामिक जोडी पण या जोडीला आपण पाहत असतो. बराचसा दूरवरचा प्रवास करून ही टीम पोहोचले या मैदानावरती अगदी वेळेमध्ये. यस मॅचला सुरुवात होईल. दुसरं सूत्र या ठिकाणी सुरुवात होते. 46चा पाठलाग करायचा स्ट्रॅकेनवरती सुमितला आपण पाहतो. केतन पाटील पहिलाच बॉल फुल टॉस उडवा बॉलला फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला. बॉल चला डी फाईन लेग एरियामध्ये आला या बॉल वरती. पहिलाच बॉल वरती चौकार, वन बाउन्स सीमा पार. यस काय केला. यस सर नक्कीच षटकार आहे, कारण सीमारेषेच्या अगदी जवळ आपण पाहिला पलीकडे, म्हणजे आपण पाहिला कट्टुकडा बॉल पडला सीमारेषेच्या पलीकडे आणि हा षटकार या बॉलवरती. सुमितनं पहिलाच बॉलवरती षटकार ठोकला, त्याने दाखवलं ये तो ट्रेलर जाकी अभी तो पूरा पिक्चर बाकी आहे हे सांगताना सुमित यावेळी षटकारानंतर ठोकतो या बॉलवरती व्ही शेप मध्ये फटका चौकार. टीम पोहोचेल 10 या अंकावरती. बॉल बागफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, या संपाचा इशारा वाईट झाला. खूप सारा बाहेर बॉल आपण पाहायला पहिला आउटसाइड द ऑफस्टंप बॉल नक्कीच आपण पाहतोय. आणि टीमच्या टोटलमध्ये आणखी ॲड केली जाईल. केतन पाटील थोडासा प्रेशर त्याच्यावरती. 11 धावा फलकावरती लागल्यात. 11 रन्स. यावरचा बॉल फक्त फ्लोईंग स्लॉक स्वीपचा फटका पायावरती बॉल होता. बॉल चालला डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेगला. सिंगल कंप्लीट डबलचा प्रयत्न सुमितचा आणि 2 धावा कंप्लीट केल्यात वेगानं. टीम जाऊन पोहोचले आता 13 अंकावरती. 13 धावा फलकावरती. मी म्हणलं होतं आधीच उल्लेख केला होता जेव्हा सुमित समीरची जोडी खेळते तेव्हा कोलार टीम हवी ठरत असे समोरच्या टीमवरती आणि तेच घडताना आपण पाहतो. रोखावा लागेल केतन पाटीलला. फुल टॉस खराब बॉल आणि त्याच्यावरती आपण जर पाहायला गेला क्षेत्ररक्षण चांगला करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सीमा रेषा पार आलाय सुमितच्या बॅट मधून. आणखीन एक षटकार. बेस्ट राईट साठी रिओ आपण पाहतो. पिमा साठी रिओ चेक केलं जाईल. यस इट्स फेअर डिलिव्हरी. यस दीपक पाटील सर या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती चेक केलं. बॅटिंग टीमचा रिओ होता का सर? अंपायर्स रिव्ह्यू. यस दोन्ही टीमला एक रिव्ह्यू असेल. अंपायर्ससाठी अनलिमिटेड रिव्ह्यू. याबाबतचा आणखीन एक व्ही शेप मध्ये उडवला. क्रिकेटचा दर्जा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह पेक्षा अतिशय सुंदर. सुमितच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार षटकार. आम्ही आधीच उल्लेख केला होता कोलार टीम आमच्या आपण पाहायला गेला कनेक्टमध्ये नाही आहे, परंतु आम्ही देखील मॅचेस पाहिल्यात कोलार टीमच्या. या देखील आम्ही म्हटलं होतं सुमित पाटील बरसला अक्षरशः. आज पाऊस बरसला अक्षरशः महाराष्ट्रामध्ये, परंतु सुमित पाटील नारपोलीच्या मैदानावरती. खराब बॉल. खूप सारा वेल त्याला दिला आणि वेल दिला तर वेल तुम्हाला भागच पडेल षटकार पाहण्यासाठी. षटकार लगातारचा तिसरा षटकार आलाय सुमितच्या बॅट मधून. 31 धावा. हे षटक आपण पाहायला गेलो खूप महागडं पाहायला मिळालं. केतन पाटीलचं तब्बल धावा खर्च केल्या केतन पाटीलनं. 31
हे न विसरणारं क्षण, हे न विसरणारं षटक असेल केतनसाठी. कारण 31 केतन पाटील या टीमचा आघाडीचा चांगला गोलंदाज आहे. परंतु असताना कधी कधी होत असतं, एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट. कमजोर स्वतःला कधीही लेखू नका. जग तुम्हाला मागे ओढेल परंतु तुम्ही स्वतःला मागे खेचू नका. केतन पाटीलसाठी एकच म्हणणं असेल. 31 धाव फलकावरती काय घडेल, कारण आपण पाहायला गेलं तर अवकाळी पाऊस, तदनंतर थंडी, हे वातावरण आपण पाहतोय. 31 धाव फलकावरती पाठलाग करायचा 46 धावसंख्येचा. हा सामना लवकर फिनिश होते की का असं वाटतं. आक्रमणाने आक्रमण आम्ही म्हटलं आणि तेच घडलं. हा बॉल अगदी स्लॉट मध्ये त्याला पाक केला, समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये येतोय षटकार. नऊ धावसंख्येची गरज आहे. एकाकी खेळ याबाबतचा फटका आणखीन एक पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात. बऱ्याच अवधीनंतर मिळाला ब्रेक थ्रू. परंतु आपण असं वाटायला लागलाय की वेळ झालाय की काय, परंतु वेळ अजूनही अर्ली टीमच्या बाजूने आहे. त्यांनी प्रयत्न करायला हवेत. प्रयत्नांची परमेश्वर असं म्हटलं जातं, त्याला प्रयत्न करावे लागतील अर्ली टीमला. कुमार दाखल झालेत, परंतु आपण पाहायला गेलं एक षटकार ज्याने रगावला. समीर मात्र परतलेत मैदानाच्या बाहेर. आता कुमार आणखीन एक दर्जेदार बॅटर दाखल झालाय. नेरल कोलारे टीमचा विध्वंसक बॅटर, परंतु एका बाजूला सुमितला आपण पाहतोय काय कमाईचा खेळ त्याचा पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 30 धावा, ही मॅग्निफिसंट इनिंग त्याची आपण पाहिल्या. कमाईचा खेळ त्याचा देखील, आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स त्याचा आपण पाहिला. प्राप्ती लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले गेलेत. बसा बॉल आपण पाहायला गेला, समोर सरळ बॅटने केला, समोरच्या दिशेला फटका, परंतु यावेळेस पहा घर फिरले की घराचे वासे फिरतात. तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निगेटिव्ह बॉडी लँग्वेज आणि त्याचाच फायदा आता कोलार टीमला बसतोय चौकार आल्या बॉलवरती. या चौकार टीमची टोटल जाऊन पोहोचले 41. 5 धावसंख्येची गरज. हा फटका देखील सुरेख इंटू द गॅप. वन बाउन्स, एक टप्पा घेत बॉल घेतोय, बॉर्डर लाईनची भेट, थेट जाबा 4 या बॉलवरती येतील. टीमची टोटल 45 स्कोर इज लेवल. अजूनही एका धावसंख्येची गरज आहे. हाकार माझवला मित्र म्हणजे या फलंदाजांनी. आधी होते सुमित, त्यानंतर आले कुमार, त्याने ठोकलेत लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. आरवली टीमला हे अगदी पाहायला गेलं. चला अकोलवाडी टीमचा कॅप्टन आपण या रिपोर्टिंग करा. चला जय हनुमान अकोलवाडी टीमचा कॅप्टन जोगी इलेक्ट्रिकल्स या नावाने खेळत्या. टॉस साठी रिपोर्टिंग करा. एका धावसंख्येच्या अवघ्या गरजा. यस आपण पाहायला गेलं चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेट आणि विजयी धाव कुमारच्या बॅटमधून आले कोलारे टीमसाठी. गावदेवी आरिवली टीमसाठी हे भयानक स्वप्न होतं आजच्या रात्रीतले, आणि याबस त्यांना आता परतावा लागेल. या स्पर्धेतून परतीचा प्रवास करावा लागेल. परंतु वेल प्लेड केतन पाटील प्रति मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नारपोली जी मस्कस आपण विनंती करतो आपला शुभ असते या ठिकाणी या आपला आता शुभ असते टॉस केला जाईल. या गावचे पोलीस पाटील
भूषणजी मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टनसाठी सूचना असेल. 3 ओव्हरची मॅच ही पाहायला मिळेल. यस टॉस अकोला टीम. चला डिशन लगेच पोहोचो आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. 3 ओव्हरची मॅच असेल. नक्कीच 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही कॅप्टनसाठी सूचना. चला मॅन ऑफ द मॅच सुमित ठरतात. या सुमित आपण कमाईचा खेळ सुमितचा पाहायला मिळाला. हा डिटर फलंदाज या टीमचा 6 बॉल्समध्ये 30 धावा आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक एवन जोडी आपण पाहायला गेला भूषणजी मस्कर आणि रोशनजी मस्कर यांच्या माध्यमातून देण्यात येईल. एवन जोडीला 2 बंधूंच्या जोडीला विनंती आहे. चला अकोला टीम निर्णय का फिल्डिंग ना. चला मैदानाच्या आतमध्ये प्रथम. चला लगेच उतरा मैदानाच्या आतमध्ये. एवन जोडी आपण पाहतोय या गावचे पोलीस पाटील भूषणजी मस्कर आणि आपण पाहायला गेलं भूषण हॉटेलचे मालक प्रोप्रायटर रोशनजी मस्कर यांच्या शुभ असं दिलं जात आहे. अगदी मॅन ऑफ द मॅच फिल्डिंग अकोला टीमची टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय त्यांचा आपण पाहतो. चला प्रथम चला मैदानाच्या आतमध्ये उतरा. वेल प्लेड सुमित यावच कमाईचा खेळ पाहायला मिळाला. 6 बॉल 30 धावा. आता अकोला टीम आपला 3 ओव्हरची मॅच टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांचा आपण पाहतो. नक्कीच एकच एंड राहील. म्हणजे आपण पाहायला गेलं नारपुली विलेज एंड कडून बॉलिंग आणि स्ट्राइक एंड आपण पाहायला गेला तो असेल. एकच एंड आयोजकांचा अप्रतिम अगदी निर्णय आहे. वेळेचं बंधन आहे कारण ते करायला हवं. कारण वेल आपल्याकडे वेल कुणावर थांबत नसते. एकच एंड नारपुली विलेज एंड कडून बॉलिंग या एंड कडून बॉलिंग होईल. याच्यानंतर जे सगळे सामने होतील ना ते एकाच एंड कडून होतील याची नोंद घ्या. आदरणीय विजयजी मस्कर साहेब यांचं आगमन झालं. विनंती केली दादा आपण या अतिथी कक्षामध्ये आणि विराजमान व्हायचं आहे. शुभ सन्मान या ठिकाणी करून घ्या. या ठिकाणी आपण पाहतोय नारपोली गावाचे पोलीस पाटील सन्माननीय भूषणजी मस्कर साहेबांना विनंती असेल आपण स्वागत स्वीकार करा. याकडे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे नारपोली गावाचे पोलीस पाटील. त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आयोजकांच्या माध्यमातून. आपण पाहतो आमचे योगेश दादा असतील आपण पाहिलं वासुदेव दादा त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल VIP डाईजमध्ये. चला बॅटर पाठवा कोलारे टीम. चला विनंती असेल सहकार्य करा बॅटर पाठवा. येस पाठा सालमाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर आपण पाहायला गेला भूषण हॉटेलचे मालक युवा उद्योजक आपण पाहतोय सन्माननीय रोशनजी मस्कर साहेबांना विनंती असेल आपण देखील स्वागत स्वीकार या ठिकाणी करायचा. ही बंधूंची जोडी आपण पाहतो आणि यावेळेस मुख्य व्यासपीठावर त्यांचा शुभ सन्मान पार पडतोय. रोशनजी मस्कर ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. भूषण हॉटेलचे प्रोप्रायटर मालक. ना कोणाच्या वादात ना कोणाच्या नादात यशस्वी व्हायचं असेल तर पडा उद्योगात. नक्कीच आपण पाहायला गेलं तब्बल 5 डझन बॉल्सची पूर्तता या स्पर्धेसाठी रोशनजी मस्कर यांच्या माध्यमातून करण्यात आली. तदनंतर आमचे विजयजी मस्कर यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. या आयोजकांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील शुभ सन्मान VIP डाईजमध्ये नक्कीच आपण पाहू. चला विजय मस्कर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मॅचला सुरुवात करा. बॉल चॉईस झाला असं सुमित लगेच पहिलेच बंधन आहे. बिग शो बिग आपण पाहायला गेला खूप मोठी शृंखला अजून एक पाहायला मिळेल. प्रथमच आपण पाहतो 6 एप्रिल 2025 6 एप्रिल 2025 नारपोली प्रीमियर लीग NPL धमाका आपला पाहिला. डे नाईटची टुर्नामेंट असेल आणि लाईव्ह देखील असेल. NPL डे नाईट स्वरूपामध्ये फॉर्मॅटमध्ये टुर्नामेंट. चला मॅचला सुरुवात होईल. आता आपण पाहतोय दोन्ही टीम्सचा एक मॅच जिंकल्या आणि आपण पाहायला गेलं नक्कीच आता ही मॅच पाहायला मिळते. खूप चांगली फाईट पाहायला मिळेल कारण कोलारे टीमचा खेळ पाहिला अकोलवाडीकरांनी देखील. सुबीचा खेळ 6 मध्ये 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. त्याचा सोबतीला समीर. नक्कीच जोडले जातील कॉप बॉक्समध्ये. आता कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. 15 मिनिटाचा अवधी असेल.
10 मिनिटांमध्ये 2 षटकं तुमची समाप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. चला मॅच सुरू करा. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. क्या बात क्या बात, अतिशय उत्तम दर्जाचा पहिला बॉल मात्र राहिला. या बॉलवर धाव मात्र एकही नाही आहे. अकोलवाडी संघानं कमालीचा खेळ मागच्या सामन्यात दाखवला आहे, परंतु एका बाजूला कोल्हारे नेरळ संघाची फलंदाजी ही सगळ्यात स्ट्रॉंग आहे हे त्यांनी या पहिल्या षटकामध्ये दाखवली आहे, पहिल्या सामन्यामध्ये दाखवलं आहे. एक हाती सामना 45 धावांचा त्यानं नेला आहे. त्याच्यामुळे या सामन्यामध्ये ताकद राहील जरूर. स्वीप करण्याचा हा प्रयत्न, स्क्वेअरला बॉल ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक थोडा चाचपडला. हे चाचपडणं महागडं ठरलं आणि ते मात्र स्वतः क्षेत्ररक्षक कमालीची स्पोर्टिंग क्रिकेट दाखवत सांगतायत की हा आहे चौकार. कारण मागच्या सामन्यात पाहिलं ना प्रकाश दादा, तेव्हाही वाईड बॉल जेव्हा त्यानं सांगितलं की नाही नाही लागलं आहे माझ्या, परंतु त्यानंतर लगेच चौकार आला. आणि ही आहे तुमच्या कॅरेक्टरचं गेम. कारण तुम्ही ज्या वेळेला जंटलमॅन क्रिकेट खेळताना तेव्हाला यश तर मिळणार, कारण लक्षात घ्या थोडा त्रास जरूर होईल चांगल्या माणसाला, परंतु कालांतरानं तो तुम्हाला यश देऊन जाईल. नक्कीच आपण पाहिलं सुमित स्टाके एंडवरती याबतचा बॉल लॉफ केला, फटका अप्रतिम आहे. यस, नाशिकची मिसल मुंबईची बेल, आता आली सुमित दादाची बेल, ठोकतात त्या बॉलवरती षटकार. आदरणीय रामदास दादा मोकळ साहेब यांना विनंती करेन की रामदास दादा मुकादम साहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. रामदास दादा मुकादम या मान्यवरांचं आपण करूया सहर्ष स्वागत. काय खेळ राहिला आहे, काय फटकेबाजी राहिली आहे. सुहासचा क्लास आज फक्त आक्रमक बनला आहे. एक मोठा मासा गळाला लागला असता, गांडूळही चिटकवला होता, परंतु त्याला मात्र कन्वर्ट नाही करता आला. सगळ्या सहित निभावलं आहे. ज्या फलंदाजानं अफलातून फलंदाजी केली आहे, मागचा 46 धावांचा पाठलाग सहज केला, त्याचा हा सुटलेला झेल इथे मात्र अकोलवाडी संघाला दाखवेल या आपल्या आजच्या रजनीचा नवा खेळ. कराची झेल जेव्हा सुटतात तो बॅटर आक्रमक होत असो. झेल तरी गुणाची सोडल्या सुमितची, ज्याच्या मागच्या मॅचमध्ये आक्रमक त्याचा खेळ आपण पाहिला होता. सबस्ट्रॅक एंडवरती सुदेश मालुसरे निघालेत. याबतचा बॉल फटका सुरेख, आणखीन एक यस बॉल चला सीमा फार आला. या बॉलवरती आणखीन एक दर्जेदार उत्तुंग षटकार. 3 षटकामध्ये किती धावा फायटिंग टोटल असेल, कारण मैदानाचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे सर. नाही, नक्कीच फायटिंग टोटल, कारण कदाचित या मैदानावरती 35 धावा जरी जमल्या ना, ते रोखून धरण्याचं सामर्थ्य गोलंदाजीमध्ये जरूर राहिलं आहे मैदानावरती. त्याच्यामुळे असं नाही की 3 षटकामध्ये 50च पाहिजेत. 3 षटकामध्ये 30-35 धावा तुम्हाला चांगलं चॅलेंज उभं करू शकतो. कारण याच मैदानावरती अकोलवाडी संघाला 36 धावांचा पाठलाग लास्ट बॉलवरपर्यंत गेला आहे. याबाबतचा मिस टायमिंग स्ट्रोक या क्षेत्ररक्षक जजमेंट चुकलं आणि तिथे सर्व काही फसलं. कॅच आणखीन एक ड्रॉप झाली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, मित्रमँड पाहावा लागेल, परंतु समीरचा विचार केला. प्रत्येक बॉलवरती रेफर या ठिकाणी केलं रनआउट साठी. यस, रेफर केलं जाईल. क्लोज डिसिजन, व्हेरी क्लोज. यस, परंतु बॅटर बचावला, सुटकेचा निश्वास सोडला. या बॉलवरती धावा कंप्लीट होतील 2 आणि टीम जाऊन पोहोचेल 19 धावा. सुरुवात पाहायला गेलं खूप कमालीची आहे सर. सुरुवातीमध्ये सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तुमचं कार्य कोणतंही असो त्या क्रिकेटचा खेळ, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य खूप महत्त्वाचं. एकाच एंडकडून 3 षटकं असल्याची नोंद घ्या. पंच एकाच एंडकडून गोलंदाजी केलं, याच्या पुढे सगळे सामने एकाच एंड न होतील याची नोंद घ्या. सर टाइम अलर्ट आहे, विनंती असेल, कारण तुम्हाला 15 मिनिटाचा अवधी आहे. नक्कीच आता आपण पाहायला गेला पहिल्या षटकात 4 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतला. आता क्लॉक सेट केला गेला, कारण हे करणं गरजेचं आहे, कारण वेळेचं बंधन आपल्यावरती आहे. पैसा अगदी पाहायला टाईम कोणावरती थांबत नसतं. त्यामुळे आपण पाहायला गेला तुम्हाला 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं समाप्त करायचे आहेत.
न्यू बॉलर या बस बॉलिंग ट्रॅक वरती तयार झाला. ऋतिक शिंदे पहिल्या षटकामध्ये 19 धावा. सुदेश मालुसरेनं कर्ज केला. सुमितचा सोडलेला झेल. समीर आपण पाहिला त्याचा एक झेल सोडला गेला आणि या बस जीवदान मिळाला गेला आणि टीमची टोटल तब्बल 19 वरती. स्विच हिटचा प्रयत्न. बॉल चाललाय पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉप एरियाला. यस क्लिअर केलं बाईटच्या स्वरूपात. हा नशिबाचा चौकार येईल नेरल कोलारे या टीमसाठी. त्याच दरम्यान खऱ्या अर्थानं पाहिलं तर या पंचगोष्टीत अतिशय उत्कृष्ट आवाज देवेंद्रजी माळी सर यांचंही आगमन झालंय. त्यांचे आवाज आपण या पुढच्या सामन्याला ऐकूया. तत्पूर्वी विनंती करतोय सोमवार संघाचा संघनायक 40+ आणि बेलोली 40+ BCC. सोमवार 40+ संघाचा संघनायक रेडी आहे. तरी पण प्रेम आपल्याला विनंती करेन बेलोली 40+ संघाचा संघनायकाला आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये पाठवायचं आहे. लगेचच इथे टॉस केली जाईल. याबतचा बॉल सोडलेला झेल आता स्मरणात येईल. झेल सोडला की काय सोडलं. सुमित थांबायचं नावच घेत नाही. मॅग्निफिसंट स्ट्रोक इम्प्रोवायझिंग स्ट्रोक आणखीन एक आलाय सुमितच्या बॅटमधून षटकार. का सोडल्यानंतर तब्बल आपण पाहायला गेलं 7 धावा. त्याने कोदून काढला. षटकार देखील पाहिला. हा जिवारी लागणारा षटकार होता अकोलेकरांच्या मनावरती. 29 धावा. आज आपण ऐकूयात आपण पाहायला गेला रसायन विभागातील आणखीन एक ज्येष्ठ समालोचक अगदी आपण पाहायला गेला देवेंद्र माई सरांना. आणखीन एक उडवलाय समोरच्या दिशेला फटका. तांबडा पांढरा झणझणीत. सुमित भावा षटकार मार तू कणकणीत. इट्स मॅक्सिमम षटकार. हिट सोडण्याचं काम आता करतोय सुमित. काय फटका खेचला. लगातारचे 2 लगातार 3 मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये त्यांना लगावले होते. सन्माननीय आमचे भास्करजी भोईर आपलं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहायला गेलं जयेश भोईर JB ब्रँड त्याचे पिता श्री. लगातारचा 3रा परंतु यावेळेस षटकार आलाय. आणखीन एक षटकार हॅट्रिक सुमितच्या नावावरती. यस आणखीन एक दमदार फटका षटकार. लगातार 3 षटकार आपण पाहिला. दुसरी वीक षटकार हॅट्रिक त्याच्या नावावरती. टीमची टोटल 41 वरती. सुमितचा सोडलाय झेल. लगातारचा 4था येईल का. यस जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. सुमित भावा मार तू. उचलून अजून एक षटकार आलाय सुमितच्या बॅटमधून. रो मध्ये 4था. धावफलकावरती लागला सुमितचा वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. यावरचा बॉल आपण जर पाहायला गेला प्रेशर आहे गोलंदाजावरती. 50चा वाईटचा इशारा. टीमच्या टोटलमध्ये अतिरिक्त धावा ऍड केली जाईल. तब्बल 48 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. 9 चेंडूमध्ये 35 धावा. इंडिव्हिज्युअल योगदान सुमितचं राहिला. मागच्या मध्ये 6 मध्ये 30 यामध्ये 9 मध्ये 35. याबादचा बॉल आणखीन एक उडवलाय. थांबायचं नावच घेत नाहीये सुमित. आणखीन एक ठोकतोय. या षटकातील तब्बल 5वा षटकार आलाय सुमितच्या बॅटमधून. आमचे तंटामुक्ती अध्यक्ष अतुलजी पाटील साहेब आपणा देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सोमटण्याचे आम्हाला पाहायला गेलं सखारामजी पाटील साहेब आपणा देखील विनंती असेल आपण देखील या. टीमची टोटल जाऊन पोहोचले 54 धावा.
परेजी चौधरी, सचिनजी पाटील, सोमटण्याचे आपण मला हे पाहुणे त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. विलासजी भोपी साहेब आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. तो अर्धशतक कंप्लीट झाला सांघिक अर्धशतक टीमचं. गावदेवी कोलारे 54 धावा आणि त्याच्यामध्ये विध्वंस केली राहिल्या सुमीची, त्याच्या सोबतीला समीर. 10 चेंडूमध्ये 40 धावा, काय कमाईचा खेळ. पण तो रोखावा लागेल आता येणाऱ्या गोलंदाजाला. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर विराज पवार, त्याला रोखावं लागेल. इनफॉर्म मध्ये बॉलर आहे पण त्याच्या समोर समीर आता पाहायला मिळेल. यावतचा बॉल तू शेर तो मैं सव्वा शेर, वन साइड असतो त्याचा काम. आता आलाय समीर दादाचा फॉर्म, टोकतो या बॉल वरती आणखीन एक षटकार. समीर देखील थांबत नाहीये, प्रेशर विराजवती देखील साफ दिसत. पंचांचा वाईटचा इशारा. 61 धावा तब्बल लागल्या धावफलकावरती. आज बराचसा पाऊस वादळ वारा पाहिला पण तो आज रणांचा वादळ वारा रणांचा पाऊस पाहतोय या नारपोलीच्या मैदानावरती. मोसोबा क्रीडांगण त्याच्यामध्ये अगदी पाऊस, धावांचा पाऊस. परंतु या बॉलवरती बीट केला असं वाटतंय परंतु पाहावं लागेल या बॉलवरती काय घडलंय. 22च्या स्वरूपात या धावा येतील. टीमच्या टोटलमध्ये एक धाव ऍड केली जाईल. 62 धावा धावफलकावरती लागलात. हाय स्कोर अद्याप उच्चांक आर्यन पाटील सांगतात ऑफिशियल स्कोरर आहेत. खूप चांगली स्कोरिंग अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि कोराले टीम आता खुश असेल कारण तब्बल 62 धावा धावफलकावरती लागल्यात. त्यांच्या या हिरोनं, त्यांच्या या सुपरस्टारनं काय खेळ केला सुमित सोबतीला, समीरला आपण पाहतो. 65 धावा धावफलकावरती लागल्यात. विराज पवार कमबॅक करावा लागेल. विराजचा बॉल आणखीन एक चालाय. यस इन फॉर्म मध्ये बॅटर आहे आणि दाखवून दिलं या चौकारच्या माध्यमातून. आणखीन एक आलाय चौकार आणि टीम जाऊन पोहोचेल 66 या अंकावरती. धावा धावफलकावरती लागला. 11 बॉल 45 वरती पहिली 50 येईल का सुमितच्या बॅट मधून. प्रतीक्षा करावी लागेल. यस पहिली 50 नक्कीच आपण पाहतोय. नेरल कोलारेचा रायझिंग स्टार सुपर हिरो. अभिवादन स्वीकारा सुमित. बॅट उंचावा. कमाईचा खेळ पाहिला. वेल प्लेड भन्नाट परफॉर्मन्स. काय कमाईचा खेळ केला सुमितनं. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहू शकतो. पहिला अर्ध 12 बॉल्स मध्ये 51 धावा त्याच्या आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले 72 या अंकावरती. सुपर हिरो अमित गोमार यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज सुमित साठी. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बीट केल्या बस पण कमाईचा खेळ. 50 51 धावा त्याच्या नावावरती. तो सुपर हिरो कोलारे गावानं या कोलारे गावाच्या टेनिस क्रिकेटला दिला. त्याला आपण पाहतो. नक्कीच आपण पाहतोय अंबोजी मुंडे सदस्य सोमट त्यांच्या माध्यमातून नक्कीच सुमीच्या खेळासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. 50 साठी आणखीन एक उडावला. उंच गेला बॉल. लांबी किती असेल. बॉल वरती आला फिल्डर टिपला चेन. नाबादल होतं सुमित नावाचं ते आता क्षमलाय परंतु कमाईचा खेळ केला सुमितनं. एकदा येता येता बॅट देखील उंचावा सुमित. कमाईचा आहे. अर्धशतक. अभिवादन त्यानं स्वीकारलं. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ सुमित साठी. कमाईचा खेळ. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 72 या अंकावरती. अर्थात 73 धावसंख्येचं टार्गेट असेल. जय हनुमान अक्कलवाडी टीमच्या समोर. टॉस या ठिकाणी एस मॅचचा सोमटने 40+ त्यांच्या विरोधात. BCC बेलुली 40+. त्याला दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल परंतु याबस कमाईचा खेळ. कोलारेकर सांगण्याची आपण पाहायला गेलं काय खेळ राहिला. अगदी सन्माननीय आपण पाहतो भास्करजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे जयेश भोईर JB ब्रांड त्यांचे प्रीताश्री आपण पाहतो त्याच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूला सोमटने 40+, दुसऱ्या बाजूला पेलोली 40+. जर आपण पाहिला काय कमाईचा खेळ राहिला. सुमित 10 बॉल 10 रन्स वरती त्याची सोडलेला झेल. काय घडून गेला. जीवदान मिळालं आणि जीवदानाचा फायदा त्याने घेतला
आणि तब्बल आपण पाहायला गेला 51 धावसंख्येची इनिंग त्यांनी साकारली. देवेंद्र सर काय म्हणाल इनिंग विषय? कमाईचा केल त्याचा पाहायला मिळाला. पण तो यावेळेस 73 धावसंख्या टार्गेट आहे. टॉस केला जातो टॉस बॉक्समध्ये. चारोची मॅच. यस हेड इज कॉल. टॉस बॉक्स मध्ये न्यूज झाल्या. PCC बेलुली 40+ टीमनं जिंकला टॉस. चला टॉस जिंकला. आपण निर्णय आमच्यापर्यंत थोड्या अवधीमध्ये पोहोचवा. परंतु आपण पाहतो 73 टार्गेट चला होता. अकोलवाडीकर सलामीच्या आघाडीचा बाटस मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 73 धावसंख्येचं योगदान. आणि त्याच्यामध्ये सुमित कुमारी साहेब अर्धशतक स्वागताकडे आपण बोलूया. सन्मान्य आमचं पाहतोय रामदासजी मुकादम साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. साहेबांना विनंती आपण स्वागताचा स्वीकार करायचा. रामदासजी मुकादम साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामदासजी मुकादम साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. BCC बेलोली टीमचे कॅप्टन आहेत ना, त्याने आयोजकांशी संपर्क करा. यस कनेक्ट व्हा. बेलोली टीमचे कॅप्टन आयोजकांशी संपर्क करा ही विनंती तुमच्यासाठी असेल. आपण पाहतो ही साहेबांचा शुभ सन्मान पार पडतो. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच सदस्य चषक 2025 भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित ही शृंखला. पण त्याला आघाडीचं पाठवा. अकोलवाडीकर का बेल घेतला जातोय? सब हेच बंधन आहे तुमच्यासाठी देखील. तेच नियम 15 मिनिटांमध्ये हे सत्र संपणं गरजेचं. एवन जोडी उतरले मैदानाच्या आतमध्ये. परंतु या सत्रासाठी मायक्रोफोनवरती असतील रसायन विभागातील एक गोड आवाज आणि आमचे मार्गदर्शक देवेंद्र माई सर. थँक्यू. धन्यवाद. तर आपण बघतो या ठिकाणी पहिला सामना या दोन्ही संघाने काय जबरदस्त पद्धतीने जिंकला होता. परंतु या सामन्यात आपण बघतोय अगदी चौकार आणि षटकारांचीच फक्त भाषा बोलली जात होती. आणि एकेरी दुहेरी धाबा कदाचितच या ठिकाणी घेतल्या गेल्या असतील. कारण आपण पाहिलं असेल तब्बल दुसऱ्या षटकामध्ये प्रतीकच्या 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. हॅलो. आणि शेवटच्या नक्कीच आपण बघतोय आपण गेल्या 2 रात्रीमध्ये आपण पाहतोय धन्यवाद. तर बघतोय आपण या ठिकाणी तब्बल धाबांचा पाऊस पाडला होता. पहिल्या सत्रामध्ये 72 धाबा जमा केल्या होत्या. 73 धाबांची गरज. आणि गेल्या 2 रात्रीचा विचार करायला गेलं तर इतक्या धाबा कोणत्याच संघाने जमा केल्या नव्हत्या. आणि अशा परिस्थितीत आता मात्र या धाबा जमा करेल का? पहिलीच हाफ सेंचुरी या ठिकाणी आपण बघतोय. पहिलीच हाफ सेंचुरी या ठिकाणी पाहायला मिळाली ती सुमित गोमारे. काय जबरदस्त खेळ आपण त्याच्या माध्यमातून पाहिला. आता मात्र वळूयात दुसऱ्या सत्राकडे. आता मात्र अकोलवाडी संघ, ज्या अकोलवाडी संघानं आपण पाहिलं होतं सावळ्याच्या मैदानावर काय जबरदस्त या ठिकाणी खेळ दाखवला होता. अगदी रसायनी चषक 2025 मध्ये याच अकोलवाडी संघानं अगदी आपटा संघ असेल मोठमोठ्या संघांना गारद केलं होतं. आणि तोच का हा संघ ज्या संघाची गोलंदाजीच्या बलबुत्यावर आपण तो सामना जिंकला होता. परंतु बघूयात दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूपासून सुरुवात करावी लागणार आहे. जिथे पाहायला मिळते पहिला चेंडू होते 1 बाउन्स लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध आलेला हा चौकार. चौकाराने या ठिकाणी आपण बघतोय आगाज केलाय. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला बंटी या गोलंदाजाचा आपण पाहतोय. धावसंख्येचा डोंगर उभा केला होता. आणि धावसंख्येचा डोंगर उभा केल्यानंतर आपण पाहतोय सुरुवात तशा ताकदीने होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाचा भेद घेतोय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला भेदता आला नाही. आणि तिथे मिळते विकेट. बऱ्याचदा आपण बघतो धावसंख्येचा डोंगर उभा राहिला तर अशा पद्धतीची विकेटची पडझड आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि इथे पाहायला मिळते आपण पहिली विकेट गमावली आहे ती अकोलवाडी संघानं.
प्रथम या ठिकाणी आपण बघितला बाद होऊन तंबूत परतला जिंकण्यासाठी. आता मात्र बघतोय अकुलवाडी संघ टेन्शन मध्ये असेल. नक्कीच प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाची वेळ तुम्हाला देण्यात आली. 15 मिनिटामध्ये 3 षटकं ही पार झालीच पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपण बघतोय आता मात्र आजच्या रात्रीला एका एंडकडूनच खेळण्याचा डिसिजन घेतला. एक चांगला डिसिजन दोन्ही साईडने खेळण्यासाठी खेळाडूंना संधी दिली होती आयोजकांनी, परंतु त्या संधीचा या ठिकाणी वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. वेळ जास्त घेतला जातो आपण बघतोय दोन्ही एंडकडून खेळताना. आणि इथे पाहायला मिळतंय पुन्हा एकदा चांगला प्रयत्न यावेळेस मात्र, परंतु चेंडू जाईल 2 क्षेत्ररक्षकांना चकवत सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावा. नाना मस्कर या आपण मंचावर आपल्या मनापासून स्वागत. थोडंसं शांतता क्रिकेट पाहायला मिळत असेल कारण आपण बघतोय प्रेक्षक म्हणत असतील की धावसंख्येचा या ठिकाणी डोंगर उभा केलाय, परंतु या ठिकाणी विचार करायला गेला तर आपल्या मनगटातील ताकद जागी करणं गरजेचं राहील. अकुलवाडी संघ ज्या पद्धतीने समोरच्या संघाने धावा मारल्या तीच ताकद जर का तुम्ही दाखवली. आणि इथे मात्र पाहायला मिळतंय पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन गेलाय चेंडू आपण बघतोय आणि फलंदाज परतायला पाहायला मिळतंय. जे अशा बऱ्याचदा चिन्ह पाहायला मिळतात. जास्त धावा जमा झाल्या की विकेटची पडझड पाहायला मिळते. टेन्शनमध्ये खेळण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो, परंतु मी म्हणेन या ठिकाणी टेन्शनमध्ये खेळण्यापेक्षा या ठिकाणी तुमचे प्रयत्न तुम्ही मैदानावर दाखवा. तुम्ही चांगला खेळ या ठिकाणी जर का केला कारण मागच्या सामन्यात तुम्हाला यश मिळालं होतं. असं म्हणतात ना की यश मिळवणं सोपं असतं. बऱ्याचदा आपण बघतो ना कधी कधी सोप्या पद्धतीने आपल्याला यश मिळतं, परंतु ते टिकवण्यासाठी तुम्हाला आता मात्र प्रयत्न करावा लागतो. आणि तो प्रयत्न जर का तुम्ही मैदानात दाखवला नाही तर यश आपोआपच तुमच्यापासून लांब जाईल. परंतु बघूयात या ठिकाणी चांगला प्रयत्न केला पहिल्या सत्रामध्ये. अगदी फलंदाज सुमितनं केलेल्या फलंदाजीच्या बलबुत्यावर आपण पाहतोय अकुलवाडी संघाविरुद्ध खेळताना कोलारे संघ एक चांगल्या परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय, मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि शांत आहेत त्यांचे क्षेत्ररक्षक पण. भले एखादी चुकी झाली तरी त्यांना पण माहिती आहे धावसंख्येचा डोंगर उभा केलाय, परंतु यावेळेस अकुलवाडी संघ या सगळ्या परिस्थितीला चकित करेल का, सरप्राईज करेल का बघूयात. प्रयत्न तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र दोनही फलंदाज एकाच एंडला पाहायला मिळत आहेत. बाधून परतावं लागेल. पुढची विकेट मिळते ती अकुलवाडी संघाची. अकुलवाडी संघाचे आमचे अंकित मालुसरे त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय कारण आपण बघतोय त्यांच्याच गावचा हा संघ आणि बरेचशी उभारणी केली त्यांनी त्यांच्या संघासाठी. कारण आपण पाहिलं होतं रसायनी चषकामध्ये या अकुलवाडी संघाने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती, फलंदाजी देखील चांगली केली होती. अगदी आपटे गावासारख्या मोठ्या संघाला पराभूत केल्या होत्या. 4 चेंडूवर 4 धावा जमा करू दिल्या नव्हत्या, परंतु आपण बघतो ना कधी कधी आपला दिवस नसतो असं आपण नेहमी म्हणतो आणि तशाच परिस्थितीत आज बघतोय अकुलवाडी संघाने केलेली चूक. कारण आपण नेहमी म्हणतो ना की आपल्याला ठेच लागते ती छोट्याशा दगडाने ना की मोठ्या दगडाने, आणि अशा परिस्थितीत अकुलवाडी संघाने केलेली ती चूक, तो सोडलेला झेल आज त्यांना मात्र रात्रभर झोपू देणार नाही. आज विचार करत असेल बरेचसे पाठीराखे त्या क्षेत्ररक्षकाला कोसत असतील की काय केलं बाबा तू, या ठिकाणी तो झेल सोडला आणि परिणाम काय पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय निराशा आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात त्या अवघ्या 18 चेंडू आणि तब्बल गरज होती 72 धावांची, माफ करा 73 धावांची. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज होती जी खेळी दाखवली फलंदाज सुमितनं. जी फलंदाजी दाखवली होती सुमितनं अगदी त्याला मात्र थोडंसं का होईना प्रत्युत्तर देणं गरजेचं राहील कारण आपण बघतोय या ठिकाणी नवीन गोलंदाज वापरण्यात येईल. असं म्हणतात ना की हरलात तरी चालेल, परंतु शेवटपर्यंत लढण्याची ताकद तुम्ही मैदानात जर का दाखवली तर मात्र आपण नेहमी म्हणतो ना की जिंकलेल्या संघापेक्षा परास्त झालेल्या संघाची चर्चा नेहमीच होते आणि ती चर्चा करण्यासाठी तरी तुम्ही संघर्ष दाखवाल या मैदानात. कारण एकतर्फी लढत बरेच जण बघत असतात, परंतु एकतर्फी लढत करण्यापेक्षा आमचा संघही चांगला खेळू शकतो याचं उत्तर जर का दिलं तर मात्र नक्कीच प्रेक्षक तुमचं कौतुक करतील. परंतु या ठिकाणी आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण पाहायला मिळते. तिसरा निर्धाव चेंडू. मागच्या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू आले होते, यावेळेस मात्र प्रयत्न चांगला केलाय. चेंडू येतो या ठिकाणी सरळ सीमा रेषे पलीकडे. षटकार.
माहीत असेल की धाबा कदाचित जमल्या जाऊ शकत नाहीत, परंतु तुमच्या जवळचंही फलंदाजी तुम्ही जर का दाखवली तर समोरच्या संघाला जर का कधी भेट झाली तर त्याचं उत्तर नक्कीच देण्याची धाडस तुम्ही दाखवू शकता. परंतु बघूयात तसा प्रयत्न कराल का. पुन्हा एकदा आडवा बॅट न मारायचा प्रयत्न केला होता. घुटना टेक, तमाशा देख अशा पद्धतीने चित्र दाखवण्याचा परोपरी प्रयत्न केला होता या फलंदाजाने, परंतु तसा प्रयत्न सक्सेस या ठिकाणी करताना पाहायला मिळाला नाही. मागच्या चेंडूवर आला होता षटकार. सिंगल डबलनं पण आपण म्हणतो ना की धावा रोटेट केल्या पाहिजेत. इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. चूक केली जात नाहीये. जी चूक केली होती अकुलवाडी संघाने ती चूक केली जात नाही. इथे मात्र पकडला जातो झेल आणि फलंदाज होईल बाद रितेश. आमचे गडगे त्यांचा या ठिकाणी आनंद व्यक्त केला जातोय, कारण आपण बघतोय क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्यांचंही स्वागत. परंतु इथे मात्र पुन्हा एकदा स्वागत केलं आहे. शॉर्ट पिचचा चेंडू होता आणि त्याला फेकून दिलाय सरळ काव कॉर्नरच्या रिजन वरून. षटकार. धावफलकावरती पाहायला मिळतात. बघूया अजूनही किती प्रतिकार करतील अक्कुलवाडी संघाचे हे फलंदाज. आपल्याला पाहायला मिळतात 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात, परंतु या ठिकाणी प्रयत्न त्यांचे अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. या चेंडूवर आपण बघतोय खराब चेंडू टाकला जात आहे, सोयर चेंडू टाकला जात आहे. 21 धावा गावदेवी कालोर, कोल्हारे आणि अक्कुलवाडी हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. जोगी इलेक्ट्रिकल्स अक्कुलवाडी आणि गावदेवी कोल्हारे या ठिकाणी आपण बघतोय अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डीप कव्हरच्या रिजन मध्ये, तिथे मिळते 2 धावा आणि आपण बघतोय आमचे तुकारामजी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. तुकारामजी मोरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. आज आपण बघतोय बरेचसे प्रेक्षक असतील, बरेचसे भाविक भक्त असतील, एकविरेला गेले असतील, त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊयात. कारण आपण बघतोय कारल्याची यात्रा दरवर्षी या यात्रेची वाट पाहिली जाते, परंतु या यात्रेचं औचित्य साधून या ठिकाणी आपण बघतोय नारपोली गावामध्ये आपण हा क्रिकेटचा उत्सव साजरा करतोय. सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत करूया. जमलेले जे प्रेक्षक असतील आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत त्या सगळ्या प्रेक्षकांचंही स्वागत करूया. आमचे मित्र प्रकाशजी पाटील त्यांचंही मनापासून स्वागत. आणि इथे मात्र आपण बघतोय गोलंदाज शेवटचा सुमित पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं 2 षटकार पाहायला मिळाले होते संभाजी या गोलंदाजावर, परंतु सुमित न आता मात्र चेंडू हाती घेतलाय आणि पहिला चेंडू टाकला जातोय तो निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, परंतु तोच क्षेत्ररक्षक त्यावेळेस पाहायला मिळाला होता. चूक केली जातीये. विकेट या ठिकाणी मिळाली असती कदाचित हा झेल टिपला असता तर, परंतु या ठिकाणी झेल सोडला जातोय. कारण आपण नेहमी म्हणतो ना की तुमची परिस्थिती चांगली असेल तर तुमच्या चुका माफ केल्या जातात, परंतु परिस्थिती वाईट असती तर याच चुकीला मात्र बऱ्याचशा शिव्या दिल्या असत्या. आणि इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे दन 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 करीत चौकार. नक्कीच आपण बघतोय नेक्स्ट मॅच या ठिकाणी 40+ बघा. आपण या ठिकाणी आज 40+चा तुम्ही शिस्त पाहायला मिळेल तुम्हाला नक्कीच. कारण आजकाल पाहतो मी बऱ्याच ठिकाणी जर विचार करायला गेलं तर यंगस्टर क्रिकेटर आहेत ना ते शिस्तीचं पालन करत नाही, परंतु 40+चे क्रिकेटर आहेत ना पहिल्या सामन्यापुरतं तरी त्यांचं शिस्तीचं पालन जबरदस्त पाहायला नक्कीच मिळतं. पहिल्या फेरीतील सगळे सामने मी केलेत, तर त्यांचे आपण स्वागत करूया. आज या मैदानावर पुन्हा एकदा त्यांचा रोमांच पाहायला मिळेल, रंगत पाहायला मिळेल ती 40+च्या सगळ्या क्रिकेटर्सची. कारण आपण पाहतोय वय जरी संपलं असेल तरी मात्र क्रिकेटची आवड ती सुटत नसते आणि त्यांच्यासाठी अवेलेबल केलेलं हे 40+चं क्रिकेट आता मात्र या मैदानावर पाहायला मिळेल. बरेचसे क्रिकेटर होते जे अगदी 35-40 माफ करा 40च्या पुढे गेले होते आणि क्रिकेटपासून थोडेसे दुरावले होते,
त्यांना वाटलं होतं की कदाचित त्यांच्या क्रिकेट फक्त मैदानामध्ये क्रिकेटचा खेळ पाहण्यापुरतंच होतं, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा 40+ क्रिकेट उदयास आलं आणि त्या 40+ सगळ्या क्रिकेट वेड्यांना मात्र पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची संधी निर्माण झाली. त्या सगळ्या 40+ क्रिकेटर्स आपण मनापासून स्वागत करूया. आणि इथे मात्र आता औपचारिकता शिल्लक राहिली आहे. सामना जवळजवळ एकतर्फी पाहायला मिळतंय. अक्कलवाडी आणि हा सामना आता मात्र जिंकलाय गावदेवी कोलारे या संघानं. जबरदस्त या ठिकाणी खेळ दाखवला. अक्कलवाडी संघ कुठे चुकलात, कुठे कमी पडलात याचा नक्कीच तुम्ही विचार करा.